खऱ्यांचे घर मागे राहील. राजनांदगावला आल्यावर टिळकांनी वाचनाचा व अभ्यासाचा सपाटा लावला होता. उर्दू शिकण्यास एक मुनशी ठेवून त्याच्यापासून ते उर्दूचे पाठ घेत. इंग्रजी पुस्तकेही पुष्कळ वाचीत व कित्येक पाठ करीत. ती पुस्तके कोणती हे मला नुसत्या आठवणीने सांगता आले नसते, पण त्यांच्या डायरीवरून बायबलचा फार जोराचा अभ्यास चालला होता असे दिसते. प्रसिद्ध ख्रिस्ती लेखक बाबा पदमजी व रे डॉ. ॲम्बर्ट यांचा व त्यांचा पत्रव्यवहार होता व बहुतेक करून त्यांच्या सूचनेवरून त्यांनी रे बाबा पदमजींचे चरित्र, रे करमकर यांचे चरित्र, रे मोडक यांचे चरित्र, हरी रामचंद्र ख्रिस्ती यांचे चरित्र, हिंदू व ख्रिस्ती धर्माची तुलना वगैरे बरीच ख्रिस्ती पुस्तके वाचली असावीत असे डायरीवरून दिसते. ते पुष्कळ लिहितात. लोक येऊन त्यांच्याशी वादविवाद करतात वगैरे वगैरे गोष्टी किंचित निराळ्या अशा मला वाटत, पण हे काय गौडबंगाल आहे हे मला त्यावेळी कळत नसते. मी माझ्याकडून लिहिण्या वाचण्याचा प्रयत्न करी, पण ते त्यांच्या मनाला येत नसते. माझे लिहिणे वाचणे तेव्हापासून आजपर्यंत अगाध आहे. पेन्सिल, टाक, लेखणी, शेवटी आगपेटीची काडी देखील मला चालेल. टिळक डायरीत म्हणतात, 7 फेब्रुवारी 1894. दत्तू गृहस्थ गात आहे. पुढील श्लोक शिकवतो. देवा मला दे बळ खेळण्याला, जगतली मौज पहावयाला. 22 नाना सुखात ठेवी, प्रभो विनंती मम आय कावी. लक्ष्मी काडीने हा श्लोक लिहून घेत आहे. 100 वेळा एक एक चरण सांगितला तरी पत्ता नाही. चूक तर कितीतरी. हा रखमाबाई खांबेटीचा अवतार. ढोरासारखे काम करील, तोंडाळपणामुळे सर्वांस अप्रिय होईल. यावेळेस बायबल वाचनाचा तडाखा चालला होता. त्यावरून तेथील मंडळींशी त्यांचे कडाक्याचे वाद होत. डायरी टिळक लिहितात, विष्णुपंत गोरे घरी आले. त्यांनी रे बाबांचे चरित्र वाचून परत दिले व बायबलला वाईट शिव्या दिल्या. यावरून त्यांचे व माझे संभाषण. लक्ष्मीचे पित्त खवळले व ती मूर्खासारखे तटकन तोडून बोलली. त्यावरून तिचे व माझे लहानसे भांडण. बायबल वाचनाचा व विशेषतः डोंगरावरील उपदेशाचा परिणाम मात्र त्यांच्यावर होऊ लागला होता. वर उल्लेखलेल्या लहानशा भांडणाबद्दल त्यांना फार वाईट वाटले. माझ्या अंगी क्षमा नाही, शांती नाही, काही नाही. शिव शिव माझी विद्या विचार व्यर्थ होत. ते असे पुढे म्हणतात, ख्रिस्ती धर्माविषयी डायरी 19/2/94. ते म्हणतात, ख्रिस्ती धर्माकडे माझ्या मनाची प्रवृत्ती होत आहे. मनुष्याच्या मनात शांती, भक्ती, नीती, धृती, मुक्ती देणारा हा धर्म दिसतो. काटे, झाडे, खोल दऱ्या, भयंकर पर्वत, भयान वाळवंटे व मनोरम आमराई यांनी गजबजलेल्या अमर्याद हिंदू धर्मापेक्षा या लहानशा ख्रिस्ती धर्मरूप सदा प्रफुल्ल व सुफलित बगीचात राहणे बरे वासे वाटते आहे. पण आज तर असे उद्गार मुखाबाहेर काढण्यासही मला धीर नाही. लक्ष्मी तर वाचण्याचा सुद्धाच कंटाळा करते. कवळीच्या धाकाने व मायेने मी अडलो आहे. परमेश्वरा मला व तिला सद्बुद्धी दे, सुबुद्धी दे. टिळक आताशी रोज रात्री कोठेतरी जातात, पण कोठे हे कसे कळावे? त्यांच्या या वर्तनाचा शोध कोण लावणार? घरवालीच्या मुलाला सांगावे तर तो मुलगा लहान, त्यालाही टिळक रागाच्या भरात मारायचे. तेव्हा एक दिवस मी विचार केला की स्वतःच यांचा शोध लावायचा. एक दिवस दत्तूला खायला घालून निजविला होता. आमचे दोघांचे कशावरून तरी भांडण झाल्याने रात्री 9च्या सुमारास चुलीवर थालीपीठ चढले होते. टिळक बाहेर निघाले. जाताना मला म्हणाले, मी खाऱ्यांच्या घरी जाऊन येतो. मी दार लावून घेतले व दाराच्या फटीतून पाहू लागले. टिळक बुटाचा कर आवाज करीत खाऱ्यांच्या घराच्या बाजूला वळले. 10-15 पावले गेल्यावर ते हळूच मागे परतले व पाऊल न वाजविता विरुद्ध दिशेला चोरट्या पावलांनी चालू लागले. चांदणे स्वच्छ पडले होते. थालीपीठाचे पातेले तसेच चुलीवर टाकून मी घराचे दार सताळ उघडले व काही अंतरावरून झपझप पावले टाकीत टिळकांच्या मागे चालू लागले. पण पुढे डोक्यात आले की लोकांच्या घरी शोभा होण्यापेक्षा व दत्तू उठण्याच्या आत घरी गेलेले बरे. तेव्हा त्यांना ऐकू जाईल अशा बेताने मी म्हणाले, खऱ्यांचे घर मागेच राहिले, ही वाट त्यांच्या घरची नाही. हे शब्द कानी पडताच टिळक मागे वळले. मीही मुरुड कानोला खाल्ला. आता आमची शर्यत सुरू झाली. मला पुढचा रस्ता दिसेनासा झाला. जमीन दुभंग होऊन मी आत गडप होऊन जाईन तरी किती चांगले होईल असे मला झाले. मी घरी पोचले व स्वयंपाकघरात जाऊन आतून कडी लावून घेतली. टिळक येऊन दारावर धक्के देऊ लागले. मी दार उघडीना. शेवटी दार मोडायच्या बेतात आले तेव्हा मी ते उघडले. दार उघडताच टिळकांनी मला यथास्थित चोप दिला.
तिकडे थालीपीठ रामरक्षा म्हणतच होते. शेवटी राग शांत झाल्यावर दोघांनीही थंडा फराळ केला. दुसऱ्या दिवशी माझी सुजलेली पाठ पाहून मात्र टिळकांचे मन अतिशय दुःखी झाले. त्या दिवशी ते मिल्टन नावाच्या एका युरोपियन माणसाकडे चालले होते. तेथे ते नेहमी जात, बायबल वाचित, ख्रिस्ती धर्मासंबंधी वादविवाद करीत व खातही. हे त्यांच्या डायरीतील पुढल्या उतार्यावरून दिसून येईल. मिल्टन बरोबरच्या त्यांच्या घरी मिसेस मिल्टनशी परिचय, ख्रिश्चियानिटी संबंधी माझी समजूत व तत्संबंधी सर मिल्टनशी भाषण, डायरीतील कित्येक कविता वाचून दाखविणे वगैरे. मनुष्यास इहपर सुखदायक, पूर्णपणे सुसाध्य व आनंददायक धर्म म्हणजे ख्रिश्चियानिटी असा माझा विश्वास बनत आहे. जिजस या परमेश्वराचा पुत्र मी मानित नाही, पण अत्यंत उदार महात्मा मानतो, हे मी प्रांजलपणे कबूल करतो. 10 घरी 13/2/94. टिळक मिल्टनच्या घरी जेवीत असतात ना काय घडले याबद्दल ते लिहितात. हे अद्भुत कृत्य पाहावे या हेतूने येथील एक कॉन्स्टेबल यशवंतराव हा काहीतरी काम काढून 4दा आत आला. इतक्यात मिल्टनची मुलगी सारा भात व रोटी घेऊन आत आली. मग तर या गृहस्थाची पक्की खात्री झाली. जातीभेदामुळे परज्ञातीय मित्रांच्या येथे जेवणे हे सुद्धा या लोकांना ब्रह्महत्येसारखे वाटत आहे. पण माझे मन सुद्धा यशवंतरावास पाहून कचरलेच. धैर्या वाचून विचार कसे लंगडे आहेत पहा. 19/2/94. छत्तीसगडात मिशनचे काम करून इच्छिणारे 2 अमेरिकन मिशनरी किल्ल्यात आले होते. एक वयोवृद्ध व दुसरा केवळ 18 वर्षाचा आहे. मिस्टर मिल्टन ते 2 अमेरिकन यांसह बायबल वाचन, संभाषण, भोजन, प्रार्थना, पद. खरोखर हर्ष मला झाला पाहुणी त्या प्रभुभक्ताला. प्रेमा कोठे तो त्यांचा, कोठे दंभही विप्रांचा. महिमा संस्कृत वाणीचा, थोरण संशय मज याचा. परी जरी बोध न शब्दांचा, तरी तो काय कळे साचा. चाल तेच हे तेच हो, संध्यावदन नित्य एक सरीसे. प्रेमा हे हृदया कैसे. भाषा आपुली जन्माची तीच हो, गोड फारसाची. तितची जगदाधाराची, प्रार्थना करता म्हणीची. याही भक्तीसे पूर येतो धावून बाहेर. भाषा लाट गमे त्याची, नाही संस्कृत शब्दांची. चाल बाळ बोबडे आपुले वदता, संतोषे माता नचके शिकवलेले वदता. टिळकांचा पत्रव्यवहार अलीकडे फार वाढला होता. पण ते कोणाला पत्रे लिहित व त्यांना कोण पत्रे लिहित हे मला कळत नसे. कित्येक मला सांगत की त्यांच्या पत्रव्यवहारावर मी नजर ठेवावी व ती चोरून त्यांना द्यावी. पण मी असल्या कृत्याला कधी कबूल झाले नाही. एकदा मला टेबलावरचे बायबल घेऊन जाळून टाकण्याविषयी उपदेश देण्यात आला. मी उत्तर केले, बायबल काय हे मला ठाऊक नाही, पण मी हे जाळले तर त्यांना आणखीन ते मिळणे अशक्य आहे का? जगातली सारी ती पुस्तके जळून जातील का? तर मग मी ते जाळीत नाही. डायरीवरून आता कळले की त्यांचा पत्रव्यवहार मुंबईच्या ख्रिस्ती पुढाऱ्यांबरोबर व विशेषतः रे बाबा पदमजी यांच्याबरोबर होता. 1895 साली रे बाबांनी आपला अनुभव संग्रह प्रसिद्ध केला. त्यात पान नंबर 269-70 टिळकांच्या पत्रव्यवहारासंबंधी खालील उल्लेख सापडतो. काही दिवसामागे एक अनोळखी विद्वान पंडितांकडून मला पत्र आले. त्यात असे लिहिले होते की याने माझे अरुणोदय पुस्तक व दुसरी पुस्तके वाचली. त्याविषयी त्याने असे दर्शवले आहे की या पुस्तकात शब्द लालित्य किंवा अलंकार किंवा शास्त्रदृष्ट्या कोणताही गुण नसून मला ती शेकडो वेळा पुन्हा पुन्हा वाचावी असे वाटले. त्यात खरा कळवळा, खरी भक्ती व साधेपणा व निरीक्षितता आहे. आपले आत्मचरित्र मी सध्या 6व्या खेपेस वाचित आहे. या गृहस्थास कोणी ख्रिस्ती गृहस्थ भेटले होते. त्यांचे संभाषण झाले. त्यांचा सारांश सदरील पत्रात दिला आहे तो येणेप्रमाणे. त्या ख्रिस्ती मनुष्याने मला बायबल वाचले आहे काय म्हणून विचारले. मी उत्तर दिले की मी वेदांगे, पुराणे वगैरे वाचून बसलो आहे. एकंदर धर्मशास्त्रे मनुष्यकृत आहेत. इतकेच नाही तर ती माझ्यापेक्षाही निस्वभावाच्या माणसांनी केलेली आहे. आता माझे बायबल हे आकाश, ही पृथ्वी, ही वने, सारांश आता या सृष्टीतच मी ईश्वराचे चरित्र वाचित आहे. हे ऐकून तो गृहस्थ इंग्रजीत म्हणाला की आपणाशी वादविवाद करण्याचे सामर्थ्य मला नाही, पण हे बायबल घ्या व हे निदान 3 वेळा वाचा. मी त्यास होय म्हटले व वचनाप्रमाणे पण मोठ्या नाखुशीने वाचायस आरंभ केला. जो मी वाचित गेलो तो मला भासू लागले की हे वर लिहिल्याप्रमाणे भयान जंगल नसून फार मनोहर अशा छोटेखानी बगीचा आहे. या गृहस्थाच्या विनंतीवरून मी त्यास कित्येक पुस्तके पाठविली.
पुढे पुढे त्यांनी बायबलचा अगदी बारकाईने अभ्यास चालवला असला पाहिजे असे त्यांच्या 13 सप्टेंबरच्या डायरीवरून दिसते. नेहमीच्या सरावाप्रमाणे सकाळी उठलो पासून सुरुवात नसून एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या पुस्तकासंबंधी टिपा लिहाव्यात अशा टिपा त्या पानावर आहेत.